गणपती येत आहेत, चाकरमानी नव्हे तर कोकणवासीय असा शब्द वापरावा. राज्य सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे, कारण की चाकरमानी शब्द हा अवमानकारक असल्याचं वाटलं जातं. आणि हा काय फार पूर्वी जे आहेत ना, आमच्या कोकणातले बांधव जे आहेत ते बरेचसे जे बिचारे हे मुंबईच्या मिल्समधून काम करायचे, बरेचसे. आणि त्यावेळेला तो लिखाणामध्ये चाकरमाने हा शब्द येऊन गेला. पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक ते गिरण्या बंद झालेल्या आहेत. दुसरं कोकणामध्ये जे आहेत फळबागा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली. सरकारनं सुद्धा खूप मदत केली त्याच्यासाठी. त्याच्यामुळे जे इकडे नोकरी करणारे होते मुंबईतले ते बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळबागा लावल्या, 2 पैसे कमवायला सुरुवात केली. आणि बरोबर आहे की त्यांना कोकणवासीच आता म्हटलं पाहिजे. चाकरमानी कोणाची ते चाकरी करणारे असा त्याचा अर्थ होतो. पण जुन्या काळी जे आहे हे शब्द वापरले जायचे. आता कोकणवासी हा शब्द वापरणं हे एकदम बरोबर आहे. आणि सर, राज्याचे रोजगार हमी मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. आपल्या मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी त्यांनी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश नसतानाही उसनवारी तत्वावर 2 शिक्षकांची शाळा सोडून थेट मंत्रालयात नियुक्ती केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी न घेता झालेल्या उसनवारी तत्वावर नियुक्त्या झालेल्याची चौकशी करून मूळ विभागात त्यांना परत पाठवण्यात येणार आहे. माहीत नाही मला, मुख्यमंत्री पाहतील ना काय. त्यांचं मुख्यमंत्री कार्यालय फार मोठं कार्यालय आहे आणि ते काय त्याच्यामध्ये जर काही चुकीचं काय असेल आणि काही ऑब्जेक्शन नसेल तर मुख्यमंत्री लक्ष देतील. अध्यक्षपद काढून विखे पाटलांकडे सोपवण्यात आलंय. याबाबत आश्चर्य झालं. काँग्रेसमधून भाजपची झालेले विखे पाटील यांच्या मागे महसूल हे महत्त्वाचे खाते सोपवले होते. मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद विखे पाटील यांच्याकडे सोपवून मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना सूचक इशारा दिल्याचं मानलं जाते. काही सूचक इशारा वगैरे काही नाही आहे. अनेक वेळेला जे आहे तसं आपण एखादं खातं इकडं तिकडे देतो, त्याचं खातं त्याला देतो, तसं ते त्यांनी दिलं असेल. आणि हेही खरं आहे की चंद्रकांत पाटलांकडे जे आहे अनेक मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, शासकीय जबाबदाऱ्या आहेत, त्याहीपेक्षा ज्या आहेत पक्षाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ते सतत काम करत असतात. त्याच्यामुळे ठीक आहे. बरं, ते त्या कमिटीमध्ये आहेतच ना, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर फार काही त्याच्यावर बोट ठेवण्यासारखं मला काही वाटत नाही. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला. तुम्ही काय सांगणार त्याच्यावर? कशाची सोय लावून घ्यायची? नुकसानीची, जे म्हणजे अवकाळी नुकसान होत आहे. हो, पण आता नुकसानीची जर सवय लावून घेतली तर काही दिवसांनी सगळी जे आहे आणि काही सरकारनं काही मदत केलीच नाही तर शेतीच बंद होऊन जाईल ना. कुठून पैसे आणतील? काय ते काय अब्ज रुपये पडले का त्यांच्या घरी? सारखं नुकसान. आणि जर मदत जर सरकारची जर मिळाली नाही तर शेतीच बंद होईल. आणि हे लक्षात ठेवा की हा देश शेतीप्रधान आहे. आजसुद्धा 64-66% लोक शेती करतात आणि ते शेती करून एवढं पिकवतात. म्हणून आज एवढ्या 125 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण जे धान्य देतो त्यातलं मोठ्या प्रमाणावर धान्य जे आहे, मोठ्या प्रमाणात लोक यांना आपण ₹1, ₹2, ₹3 जवळजवळ फुकटच देतो आहे. हे का? त्या शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर. ते जर संपले तर संपलं, मग काय आणखी काय. आणि आज परदेशात सुद्धा आपण एक्सपोर्ट करू शकतो एवढं शेतकऱ्यांना पिकवलं. तुम्हाला सांगतो, आज काही ठिकाणी जे आहे गोडाऊनमध्ये ठेवायला जागा नाही, एवढं पीक शेतकरी करतात. त्यांना काही घरी बसून संपवून टाकायचं आपल्याला विचार करता येणार, त्यांना मदत करावीच लागेल. भले मग काय प्रयत्न करा. एक वर्षी त्रास होतो, दुसऱ्या वर्षी बरं होईल, तिसऱ्या वर्षी आणखी काय परत नवीन AI अमुक येते. त्या दिवशी तर मी मीटिंगमध्ये सांगितलं, मी काय म्हणजे नाशिकचे सुद्धा तिकडे हे डॉक्टर्स वगैरे जे आहेत ना ते लावा. या डॉक्टर्स वगैरे
हे पुढे कधी पाऊस पडणार आहे, काय होणार आहे, हे जे डॉक्टर्स जे आहेत ना, हे आगाऊ तुम्हाला माहिती देतात. जसं तुमचं जे हवामान खातं आहे ना, आणि त्यात पण ते प्रत्येक जिल्ह्यातून 2-3 ठिकाणी असे जर लावले, जास्त लावले, तर अधिक लोक जे आहेत तयारीत राहतात की आपल्याला असं होणार आहे, आपल्याला हे करायचं आहे. आणि असे काय ना, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स निघालं, त्याचासुद्धा आता उपयोग लोक करायला लागले. हे असेल तर काय करावं लागेल, ते असेल तर काय करावं लागेल. आणि त्याच्यासाठी जे शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त शिक्षण व्हावं पण खूप सरकारनं प्रयत्नसुद्धा सुरू केलेले आहे. अख्खं जग ह्या सगळ्या ज्या आहेत, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, त्याच्यामध्ये सापडलं आहे. पण त्याच्यातून मार्ग काढायचं काम सुरूच आहे ना जगामध्ये. आणि जगामध्ये जर मार्ग काढायचं काम सुरू आहे तर आपण सुद्धा काढले पाहिजे. एक लक्षात घ्या, आज अमेरिकेमध्ये सुद्धा ते भले गॅट करारामध्ये काही जरी म्हणत असले तरी अमेरिका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते, मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचे निर्माण ते करतात. शेतकऱ्यांना फार मोठे. आपण काय देतो त्या मानाने? अडचणीत आलं तर आपण मदत करतो. आणखी काय करतो आता आपण? साहेब आता पुन्हा एक खरं आहे ते की म्हणजे आज जवळजवळ 15 वर्षापासून जे आहे, हा मुंबई गोवा रस्ता हा करण्याचं काम सुरू आहे. मी PWD मिनिस्टर असताना सुद्धा इंदापूरपर्यंत तो रस्ता आपण केला होता. आणि तिकडून झारापत्रा देवी त्या बाजूने, गोव्याच्या बाजूने इथपर्यंत व्यवस्थित काम झालं होतं. त्याच्यानंतर मग त्या काय ते कॉन्ट्रॅक्ट लोकांच्या अडचणी अमुक तमुक, मग मध्ये गडकरी साहेबांनी सुद्धा 2014च्या अगोदर सगळीकडे नारळ फोडण्यास सांगितलं. सगळी पुलं जे आहेत त्या रस्त्यावर जे ताबडतोब मी करतो. आणि असं पण जोरात काम सुरू झालं होतं त्याने. पण मग का असं होतं आहे, काय अडचणी होत आहेत? कदाचित खूप पाऊस आहे हे त्याचं कारण आहे का? खाली लाल माती आहे आणि त्याचा काही परिणाम होतो आहे का? काही सांगता येत नाही. परंतु ते, आणि माझासुद्धा आता बरेच वर्ष काही संपर्क राहिलेला नाही खात्याबरोबर, काही कल्पना नाही आहे. पुन्हा खड्ड्यांच्याच प्रश्नावर येऊया. मुंबईमध्ये लवकरात लवकर खड्डे बुजवा, BMC आयुक्तांचे आदेश आलेले आहेत. महानगर क्षेत्रात खड्ड्यांचे प्रश्न गंभीर झाले. भिवंडीत रस्त्यावरील खड्ड्यामध्ये एका डॉक्टरचा पण जीव गेलाय सर. हे खड्डे जेव्हा करतात त्यावेळेला अनेक वेळा तुमच्या मोटरबाईक्स आहेत त्या स्कीड होतात, त्याच्यामुळे लोक मरतात बिचारे, अडचणी होतात, ट्रॅफिक जाम होते आहे, सगळ्या गोष्टी होत आहे. आता खड्डे बुजवायला तर सुरुवात झालेली आहे. ज्यावेळेला प्रचंड पाऊस असतो त्यावेळेला डांबराचं काम करता येत नाही. डांबर आणि पाणी यांची दुश्मनी आहे, ते सुकवावं लागतं. पण एक आहे की लोक त्रस्त आहे या खड्ड्यांमुळे, ते मान्य करायला पाहिजे. आणि जे काही अधिकारी आहेत, पोलीस कमिशनर असतील का आणखीन काय कोणी असतील, कलेक्टर असतील, कोणी असतील, त्यांनी हे आव्हान स्वीकारायला पाहिजे आणि लवकरात लवकर खड्डे बुजवले पाहिजेत आणि कोकणवासियांना तात्पुरती सुटका दिली पाहिजे. पुन्हा सुरू झालाय, म्हणजे जो पुणे मुंबईमध्ये होत होता तर नाशिकपर्यंत त्याचं लोन येऊन पोहोचलंय. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय आणि मराठी वाद उकळून आलाय. गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यामध्ये मनसैनिकांनी या परप्रांतीय इसमाला चोप दिला, धडा शिकवला. नाशिकच्या उपनगर पोलिसात दोन्ही बाजूंनी तक्रार झाली. आता हे लोन नाशिकपर्यंत आलंय वादाचं. मला असं वाटतं की आपण थोडंसं जे आहे शांतपणे, आता धक्का लागला तर पोलीस आहेत, त्याच्यावर कारवाई करतील. कुणी कायदा हातात घेऊ नये हे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत. पण आपण काय होतं की एखाद्या समाजाचा एक मनुष्य असेल आणि दुसऱ्या समाजाचा मनुष्य, लढाई सुरू झाली तर आपण एकदम समाजाचं नाव घेऊन मोकळं होतो. कारण म्हणजे ते वैयक्तिक ती बाचाबाची असते. पण आपण समाजाला घेऊन टाकतो. एखादा अल्पसंख्याक असेल आणि दुसऱ्या बाजूला आणखीन बहुसंख्याक असेल, आपसात मारामारी असतं, ताबडतोब आपण नाव घेऊन मोकळे की 2
धर्मियांमध्ये मारामारी, पण ते असले दोन व्यक्तीमधला तो प्रश्न असतो. कोणी धक्का लावला, कोणी गाडीला ठोकर दिली, कोणा काय, पण त्याच्यामुळे सर्व समाज उगवण्याचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. जुनी होती. अमित ठाकरे यांची शेलार यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया आली आहे. तर आशिष शेलार यांनी नो कमेंट्स बोलून टाळलं. या अगोदर आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी झालेली वैयक्तिक मैत्री आता संपली असं वक्तव्य केलं होतं. काय प्रश्न नाही समजला. प्रश्न असा होता सर, आशिष शेलार जे आहेत त्यांची आणि राज ठाकरेंची मैत्री होती, ती त्यांनी एक दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की आमची मैत्री आता संपली आहे. मात्र अमित ठाकरे यांनी शेलारांच्या भेटीनंतर एक प्रतिक्रिया दिली आहे की आमची मैत्री ही जुनी आहे. चांगली गोष्ट आहे ना. असं राजकारणामध्ये कोणी विरोधक असतील, राजकारणात शत्रू असू नयेत. आपल्या विरोधी काम करणारे जे आहेत पक्ष असतील, नेते आहेत, ते आपले विरोधक आहेत, आपले शत्रू नाहीत. ही भावना ठेवूनच सगळ्यांनी वागलं पाहिजे. साहेब, शेवट यासाठी जरांगे पाटील 27 ऑगस्टला मुंबईवर जाण्यावर ठाम आहे. 26 तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा असे ते म्हणाले. तसेच मराठा उपसमितीचा अध्यक्ष बदलणे म्हणजे नादी लावण्याचा आम्हाला खेळ आहे. जरांगे पाटील त्यांच्या 27 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम आहेत. आता जो समितीचा अध्यक्ष आहे की त्यांचा जी काही मागणी होती, मराठा समाजाला आरक्षण द्या, तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे. 10% आरक्षण त्यांना आपण दिलं आहे आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे. कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे हे कळण्याच्या पलीकडे आहे. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण विचार केला, मग सारथी, बार्टी, महाज्योती हे वगैरे सगळे, तर सारथीच्या माध्यमातून जे आहेत ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यापेक्षा कित्येक कमी गोष्टी ज्या आहेत आज महाज्योतीच्या वाट्याला आलेल्या आहेत. म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो, हे आहे की ओबीसीचा संख्या ओबीसीची मोठी आहे, तरी मी हेच सांगतो की निदान समान वागणूक द्या सारथी, बार्टी आणि जे काय असतं सगळ्यांना. कारण विद्यार्थ्यांना कळत नाही की एक पैसे कोण देतं, काय देते. हे खरं आहे, हे काही ठिकाणी जे आहे आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून सुद्धा पैसे येतात. आम्ही हे विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत ना. विद्यार्थ्यांना एवढंच माहिती आहे की सरकार देत आहे, सरकार याला देतं, मग मला काय देत नाही. म्हणून मी नेहमी होतो की आणि त्यासाठी मुख्य सचिवाच्या हातात, आता मुख्य सचिवांनी याच्यात लक्ष देऊन सगळ्यांना समान वागणूक कशी मिळेल हे बघावं, हे सातत्यानं मुख्यमंत्री सांगत आहेत. तर मला असं वाटतं की चांगलं काम चाललेलं आहे. मराठा विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न, राहण्याचे प्रश्न जर राहायला नसेल तर वर्षभरामध्ये 60-70 हजार रुपये त्यांना देणं, या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या सोडवल्या जात आहेत. मग आता पावसामध्ये उगीच गणपती उत्सवामध्ये हे काय करणार आहेत मला काही कळत नाही. कशासाठी हा त्रास लोकांना देणार आहेत. पण त्यांचं जर हेच म्हणणं असं की ओबीसीमध्येच पाहिजे, तर आम्ही हेच सांगू की भाई ओबीसीमध्ये एक तर 4 आयोगाने नाकारलेला आहे तुम्हाला घेण्यासाठी, आणि सुप्रीम कोर्टाने फार मोठं जजमेंट दिलेलं आहे की यांना ओबीसी करता येणार नाही. आता ते जजमेंट टाळून सरकार निर्णय घेऊच शकत नाही ना. जे होणार नाही कायद्यानं तेच मला पाहिजे असं किती जरी म्हटलं तरी कसं काय होईल. शेवटचा प्रश्न, बऱ्याच चर्चा वादांग उठले. अजितदादांचं आपलं काही बोलणं झालंय, काही माध्यमांमध्ये सुनावल्याच्या बातम्या आल्या. माध्यमं जे आहेत ना नेहमीच असे जे लावालावीची कामं करीत असतात आणि ते फार लोकांपर्यंत की अजितदादाने काय टोला दिला आणि दटावलं फटावलं, असं काहीही नाही. उलट मला माहिती आहे, मी ज्या वेळेला 2 दिवसापूर्वी जिल्हा कलेक्टर कचेरीमध्ये मीटिंग घेतली
दुसऱ्या दिवशी दादांनी तेच सांगितलं की त्यांनी काम केलेलं आहे 2 कुंभमेळ्यामध्ये. नाशिकचे आहेत, मंत्री आहेत, त्यांना अधिकार आहे, अडचण काय आहे असं ठामपणे सांगितलं. आणि मी तर आता जो काही कायदा केला त्याप्रमाणे स्थानिक मंत्री त्या समितीत असणार हे सुद्धा सांगितलं. ते असेल तर आम्ही जाऊन माहिती तर घेतलीच पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली आणि कुठेही अजितदादाने मला दम मारला नाही. ते कधी असं करत नाही, जर माझ्या बाबतीत तरी. हां, आणि असं केलेलं नाहीत. कृपया असले जे धंदे थांबवावेत. काय कारण काय आहे? कारण मी काही चुकीचं काही केलं नाही. बरं, पालकमंत्र्याच्या बाबतीत मी काय म्हणाल की ठीक आहे, आम्ही आमचे जे नेते आहेत अजितदादा, तटकरे आणि त्याची कोणी त्यांच्याशी चर्चा करू. आता आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करणार ना, आणखी कोणाबरोबर चर्चा करणार. आणि ते जर असेल तर त्याची चूक काय आहे? चूक काही नाही. नाहीये. आणि अशामध्ये आता भारत पाकिस्तान जे आशिया कप जे आहे तर त्यामध्ये मॅच होणार आहे. तर याच्यावर संजय राऊत यांनी पत्र पंतप्रधान मोदी साहेबांनी लिहिलेलं आहे की बाबा ती मॅच होऊन देऊ नये. आता हे ठीक आहे, आता मी लहान मनुष्य आहे, मी काय ते म्हणजे लहानपणी क्रिकेट खेळत होतो, आता फक्त टी व्हीवर बघत असतो मॅचेस वगैरे. पण तर शासनाने काय निर्णय घ्यावे ते त्यांनी त्यांचं ते बघावं. पण एक आहे, पाकिस्तान आणि इंडिया ते भारत हे या मॅचेस भारतात होत नाही आहेत, या दुसऱ्या देशामध्ये होत आहेत. हां, आता खेळायचं की नाही काय आहे, भारत सरकारने तर सारासार विचार केलाच असेल ना. थँक्यू.